सैफ अली खानवर घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला। सारा अली खान सुजाता लीलावती रुग्णालयामध्ये। सैफच्या मोलकरणीची चौकशी सुरू। सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूने 6 वार। सैफच्या शरीरातून 3 इंचाची टोकदार वस्तू काढली। 2 वार गंभीर। सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा। सैफ अली खानच्या घरातील 3 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात। तिघांचेही मोबाईल जप्त। हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या 15 टीमकडून तपास सुरू। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळते। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावं, शरद पवारांची टीका। सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं। सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त। व्यक्ती कोणत्या हेतूने आलेली याचा तपास केला जाईल। हल्लेखोराला सोडणार नाही, राम कदम यांची प्रतिक्रिया। 90% पोलीस फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत। राज्यामध्ये काय सुरू आहे, गृहमंत्र्यांनी विचार करावा, संजय राऊतांची टीका। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस। सैफसह कुटुंबीय सुरक्षित, सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे। पोलिसांची सुरक्षा असलेले सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। बारामतीमधील कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र। माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडेही उपस्थित। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांची नाराजी कायम। अजित पवार, पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिला सक्षमीकरणासाठी। सरकारवर अतिरिक्त भार नाही। राज्य सरकारचं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र। 3 मार्चला अधिवेशन सुरू होणार, तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार, अजित पवार यांची माहिती। मराठा काय करता, मीही 96 कुळी मराठा। जातीयवाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नीचा जरांगेंवर हल्लाबोल, तर धस, सोनावणे, दमानिया यांच्याही अनेक गोष्टी समोर आणणार, मंजिली कराड यांचा इशारा। माझी खुली किताब, माझ्या कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या त्या काढू दे। ज्यावेळी मंजिली कराड माझ्या गोष्टी उघड करतील तेव्हा उत्तर देणार, बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया।